नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीबाबत आताची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचारीबाबत 3 सप्टेंबरची मोठी बातमी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य सरकारकडून 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीकडून 105 पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये 337 पदांना सुधारित वेतन श्रेणीची मागणी सदर समितीकडून अमान्य करण्यात आलेली आहे. सदर 337 पदापैकी असे बरेच पद आहे की ज्यांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत, परंतु अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीकरिता समितीपुढे पुरेसे पुरावे सादर न केल्याने सुधारित वेतन श्रेणी अमान्य करण्यात आलेली आहे. समान पद आणि समान कामाचा विचार नाही. सदर 337 पदापैकी असे काही वर्गातील पदे आहेत ज्यामध्ये समान पद आणि समान काम असून देखील वेतन श्रेणी तफावत आहेत. अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभाकरिता समितीकडून शिफारस करण्यात आलेली आहे. कनिष्ठ पदे आणि कमी असणाऱ्या पदांवर अन्याय. सदर समितीने सुधारित वेतन श्रेणीकरिता कर्मचारी संघटनामार्फत सुधारित वेतन श्रेणीकरिता लेखी पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते. परंतु यामध्ये ज्या पदाचे वेतन त्रुटी आहे अशा पदांच्या कर्मचाऱ्यांना पाचारण न करता त्या सवर्गाशी संबंधित असणाऱ्या संघटनास पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते. यामुळे ज्या सवर्गातील पदाच्या वेतन श्रेणीमध्ये खऱ्याच त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांना सदर समितीपुढे अयोग्य सादरीकरणामुळे सुधारित वेतन श्रेणीचा विचार करण्यात आलेला नाही. वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि आश्वासित आणि एकस्तर वेतन श्रेणीबाबत विचार नाही. सदर समितीने केवळ वेतन त्रुटी निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. यामुळे वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या संबंधातील पदोन्नतीची, वेतन निश्चितीची, एकस्तर वेतन श्रेणी, आश्वासित प्रगती योजना वेतन श्रेणीचा विचार यामध्ये करण्यात आलेला नाही. वेतन त्रुटी निवारणसाठी पुनर्विचार मागणी. सदर समितीपुढे चुकीच्या सादरीकरण. ज्या सवर्गातील पदाच्या वेतन त्रुटी आहेत प्रत्यक्ष त्यांना सदर समितीपुढे सादरीकरण आणि आपल्या मनाने मांडणीची मुभा देण्याची मागणी उर्वरित 337 सवर्गातील कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे. धन्यवाद.